नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, सध्या तसं पाहिलं तर बेरोजगार युवकांची संख्या खूप मोठी आहे। शासन त्यासाठी रोजगार मेळावे असेल किंवा इतर उदाहरण पाहायचं झालं तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सारख्या योजना राबवत आहे। तसेच इतरही अनेक उपक्रम हाती घेत आहे की जेणेकरून बेरोजगारांची संख्या कमी व्हावी आणि त्यांच्या हाताला काम मिळावं। अगदी तसेच बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेत 10 व 10पेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळेत म्हणजे बघा, जेथे शालेय विद्यार्थ्यांचा पट कमी आहे म्हणजे 10 किंवा 10पेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी डी.एड तसेच बी.एड झालेल्या बेरोजगार युवकांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबतचा शासन निर्णय 23/9/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने घेतला होता। आणि त्या शासन निर्णयान्वये बेरोजगार युवकांना तिथे कंत्राटी पद्धतीवर नेमले होते। परंतु वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश होता। म्हणजे बघा, यासाठी जे शिक्षक त्यांनी भरती केलेली होती परंतु अजून नियुक्ती दिलेली नव्हती, तर अशा ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बेरोजगार युवकांची त्या ठिकाणी तात्पुरती नेमणूक केलेली होती। पण आता बघा, सन 2022च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे। त्यामुळे आवश्यक अर्हताधारक म्हणजे जे पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत त्यांची आता त्या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे। आणि हीच वस्तुस्थिती विचारात घेऊन हा शासन निर्णय अधिक्रमित केलेला आहे। म्हणजे हा शासन निर्णय जो पहिला होता जो नियुक्तीचा, तो रद्द करण्यात आलेला आहे। आता बघा, जेव्हा हे नियुक्त केले होते तेव्हा त्यांचा मर्यादित कालावधी हा निश्चित केलेला होता। त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्ट येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर होईल, जे अगोदर घडेल तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील आणि त्यानंतर त्यांची पुनर्नियुक्ती देता येणार नाही, म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मुदतवाढ करता येणार नाही। त्यामुळे ज्या डी.एड आणि बी.एड धारक बेरोजगार युवकांची अशा शाळेवर नियुक्ती केली होती ती आता बंद झाली आहे, कारण येथे नियमित शिक्षक येणार आहेत। त्यामुळे या बेरोजगार युवकांना पुढे कोणतीही मुदतवाढ भेटणार नाही, हे सर्व युवकांनी लक्षात घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, अजूनही आमच्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून नवनवीन येणारे व्हिडिओचे तुमच्या मोबाईलपर्यंत नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।